नमस्कार मंडळी, मी शुभम तुमचं एकदा सर्वांचं स्वागत करतोय नवीन व्लॉगमध्ये. आज पण रात्री व्लॉग करतोय, त्याबद्दल माफी असावी, कारण सकाळी दुपारी आणि आपल्याला संध्याकाळी टाईम नाही भेटला. मला पण नाही भेटला, माऊलीला पण नाही भेटला, प्रतीकला नाही भेटला. दरवेळेस आपण माऊलीला बिझी म्हणतो, पण यावेळेस आम्ही तिघं पण बिझी होतो. पण तरी बी तुमच्यासाठी वेळ काढून मी रात्रीचा व्लॉग शूट करायचं असं ठरवलं आहे आणि रात्री हा व्लॉग शूट करायला घेतला आहे. तर असं सांगायचं कारण होतं की मी उद्या पुण्याला चाललो आहे सकाळी. तर एका व्लॉगमध्ये मी नाही दिसणार, थोडक्यात दिसू शकतो पण थोडंसं कटकट सीनमध्ये दिसू शकतो. कारण आता मी पुण्याला गेलं तर पुढचे जे व्लॉग येतील ते थोडेसे सकाळचे माझे असतील, दुपारी प्रतीकचे असतील किंवा संध्याकाळी माऊलीचे, असे 3 कट सीनमध्ये येतील किंवा ते दोघं एकत्र असतील. मी पुण्यातले व्लॉग टाकेल, थोडेसे तिथले काय कॉलेजला वगैरे जाताना येते ते व्लॉग तुमच्यासाठी मी करेन. तर त्याचनुसार मी आलो. आता तुम्ही बघताय मागं विजेस कॅफे, प्रतीकला भेट द्यायला आलतो कारण उद्या सकाळी जायचं आहे. आणि संध्याकाळी मी पण बिझी होतो थोडासा, म्हणलं संध्याकाळी यावं, पण यायला आम्हाला रात्रच झाली प्रतीकच्या इथं पण भेटायला. पण आता काय झाला आहे उशीर, तर भेटून घेऊया प्रतीकला, बघूया प्रतीक काय करतोय. आता जस्ट आत्ताच पोचलो, प्रतीक भाऊला एकदा भेट करून दे. कसा आहेस प्रतीक? अरे शिवम, कधी आलास तूस? जस्ट आलास. कसा आहेस तूस? लय फ्रेश दिसतोय आज. काय विषय? आताच आलोय जाऊन. शेट, माऊली शेटचा फोन बिन आलता? माऊली शेठचा फोन आला. माऊली शेठला जरा पिडलं, माऊली शेठच्या पिडलं जरा बरं वाटलं, असं दिल को सुकून मिला. दिवस चांगला गेलेला दिसतोय तुला. दिवस काय दिवस असा येतो तसा दिवसाचा संबंध नाही, रात्र कशी जाते असं म्हणतो. प्रतीकने आतापर्यंत कुठल्याही मोठ्या माणसाने असं विचार नाही सांगितला, तसा विचार आत्ता मांडलाय. तर सगळ्यांच्या आयुष्यात लागू झाला पाहिजे हा विषय. सगळ्यांनी याची दक्षता घ्या ह्याची सगळ्यांनी. विचार कुणी कधी बघितले नसतील, प्रतीकचे विचार नेक्स्ट लेवल असतात. एक नंबर विचार असतात माझ्या. कधी या प्रत्येक प्रवचन बी देतो आणि त्याचे स्वतःचे असे पर्सनल तो गोष्टी सांगत राहतो प्रत्येकाला, गायडन्स देण्याचं. तो स्वतः त्याचं क्लिनिक आहे गायडन्स देण्यासाठी. तुम्ही येऊन त्याला सांगतोय तो आपला. सॉरी, पण तरी पण तुम्ही त्याला इथं विजेस कॅफेमध्ये येऊन थेरपी घेऊ शकता त्याकडनं या गोष्टीची. काय मग प्रत्येक कसा गेला तुझा दिवस? उठलो, आवरलं, कॅफेत आलो, कॅफे उघडलं, कस्टमर झाले. आता शांत झालं कस्टमर. आता परत जरा वेळ परत कस्टमर झाले की ते आवरायचं, परत जायचं. ही एक जिंदगी आपली. आमच्या मित्रांना वेळच नाही आमच्यासाठी. शिवम आता सकाळपासून आत्ता आला. दिवस जरा रस गेला भरपूर. अरे मला पण आज टाइम नव्हता यायला, तर काय बोलायचं, माऊलीला पण टाइम नव्हता. माऊलीला कॉल केला तर मी एका ठिकाणी जायचं होतं, पण त्याला पण यायला नाही जमलं. मी एकटाच गेलो. प्रतीक पण बाहेर गेला, त्याला मटेरियल आणायचं होतं. तर असं काय दिवसभर आम्हाला कुणाला टाइम नाही भेटला, त्यामुळे ब्लॉग रात्रीचाच करावा लागला. आता मगाशी माऊली आलता, पण त्याला पण गायत होता, तो लगेच गेला. माऊलीचा केक दाखवला. अरे ती हा, पण मी थोडासा दाखवला. एक नंबर केक होता. टेस्ट मस्त होती. टेस्ट एक नंबर होती. फक्त काय झालं की तो वितळला. जास्त वेळ तो त्याच्या गाडीवर तो, त्यामुळे तो वितळलेला. त्यामुळे तो जरा आणि त्यांनी सांगायला पण उशीर केला. आणि आम्ही तिथं गेल्यावर त्यामुळे सांगितलं की तू इथं केक ठेवूया म्हणून. खरं सांगतो, चॉकलेटची टेस्ट एक नंबर. क्वालिटी एक नंबर, टेस्ट एक नंबर. ऑर्डर द्या. मी खरं सांगू, जेन्युइनली सांगू, माझ्या इथले सगळे केक त्याकडनंच घेतो मी. हा, तुम्ही एकदा प्रतीकच्या हातची ब्राउनी खाऊन बघा एकदा. मी मस्त. जे केक आहेत ना ब्राउनीचे, मी सगळं माऊलीकडनं बनवून घेतो. टॉप क्वालिटी. इथं पूर्ण बारामध्ये एरियात आपले ब्राउनी कुठंच नाही मिळत. जर ब्राउनी जर खायची असेल तर विजेस कॅफेला भेट द्या. आणि विजेस कॅफेचं इंस्टाग्राम जे अकाउंट आहे त्याची मी लिंक देतो डिस्क्रिप्शनमध्ये, फॉलो करा. त्यामध्ये तुम्हाला बघता येईल ब्राउनीची एक रील आहे. एक नंबर ब्राउनी, एक नंबर. अजून व्हरायटी भरपूर आहे आपल्या इंस्टाग्राम पेजवर गेला तर तुम्ही आपल्याला भरपूर व्हरायटी आपल्या पुढच्या तुम्हाला दिसते. आणि या आता आपला 14 तारखेला आपला 1 इयर कम्प्लीट होणार आहे. ऑफर्स वगैरे आपण बरं लावणार आहे. नक्की भेट द्या आपल्या कॅफेला. आणि थोडे मेनू पण अपग्रेड होणार आहेत. ही जरा आतली गोष्ट मी तुम्हाला सांगतोय, ही व्लॉग मध्येच सांगतोय, कुणाला माहित नाही. मेनू पण अपग्रेड होणार आहे यावेळेस. सारी स्कीम बता दे तू. अरे फक्त आपल्या सबस्क्रायबर लोकांसाठी. आणि ते मेनू अपग्रेड होणार आहे मस्त मध्ये. अजून काही सरप्राईज तुमच्यासाठी येणार आहेत. तर नक्कीच भेट द्या विजेस कॅफेला. आणि आपल्या विजेस कॅफेचं इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका. नक्की फॉलो करा, मी लिंक देतो. रोज असेच आमच्या गप्पा ऐकत जावा. असे भरपूर किस्से आहेत आमचे तुम्हाला सांगायचे, सांगतच राहील. आता असेच काहीतरी गोष्टी. आता थोड्या वेळाने आम्ही दोघं बाहेर जाणार आहे, बघू, ठरवतो जायचं जरा बाहेर असंच. तेव्हा
मी ब्लॉग पुन्हा एकदा स्टार्ट करतो आता तेवढ्यासाठी भेटू थोड्या वेळ. वेलकम बॅक गाईज. तर आता जस्ट कॅफेतनं आम्ही दोघं बाहेर आलो आहे. आता प्रतीकचं काम निघलं आहे, त्यासाठी आम्ही दोघं चाललो आहे बाहेर. मागं बघू शकता प्रतीकने काढली गाडी. तर जाऊया आपण मग आता प्रतीकच्या चला निघूया. चला प्रतीक. उद्या किती वाजता चाललाय तू? मी सकाळी चाललोय 8:30 वाजता. नीट राहा बाबा, काय नाही. अरे मित्रांना विसरू नको. असेच कृपा राहू दे. आणि आता हे काम पुढे करायचं. लय वाईट वाटेल का तुम्हाला मी नसलो? लय भारी वाटलं उलट. आठवण येईल की थोडीशी तरी. रोज सकाळी तुझी आठवण मला. सकाळी नाही यायला पाहिजे माझी आठवण माऊलीची कधी येते मग तू? मावलीची सर नाही. नाही. आपण आलोय सिटी चौकामध्ये. बारामतीतला हा एक चौक सध्या लय बिझी चौक आहे. सारखी ट्रॅफिक असतं, सारखं ट्रॅफिक. नुसता ट्रॅफिक. बारामतीच्या सिटी चौकाचा पुण्याचा कधी कात्रचा चौक झाला कळलंच नाही आम्हाला. लहानाचं मोठं होत बघता. खूपच गर्दी अशी आहे आज बारामतीमध्ये. म्हणजे आज तरी एवढी नाही आहे तरी. लागतो शिवाय विषय काय आहे की आता थंडी वाजायला सुरुवात झाली. मी तर घातलंय जॅकेट. प्रतीकने नाही घातलं. प्रतीकला वाजते यावेळेस. हे बघा प्रतीकच्या डिमांडवर बारामतीचं सुशोभीकरण 2 सराफाचं दुकान आपण आताच बघितलं. मस्त मध्ये सुशोभीकरण चाललंय. गॉगल जरा नीट करायचं आहे, त्यासाठी आलोय आम्ही. बघू आता होतोय का नाही गॉगल. त्याला काय डे नाईटचा पण गॉगल लागतो. अभ्यास कराय वेगळा गॉगल, गाडी फिराय वेगळा गॉगल, आणि आणखी आहेत काय गोष्टी त्यासाठी त्याला वेगवेगळे गॉगल लागतात. कुछ भी बोल मत. कुछ भी नाही रे भाई, जो है वो है फॅक्टरी फॅटको वगैरे. ओ बाय नीट लाव रे गाडी. तर आलोय आता मस्त मध्ये इथं लेन्स कार्डचं दुकान आहे, त्यामध्ये जातो बघतो. त्याला थोडंसं अजून एक फ्रेम आहे त्याची, ती चुकली जरा, मग ती करून येतो नीट. भेटूयात ती करून झाल्यावर, काम झाल्यावर पुन्हा एकदा भेटूयात आपण. बाईची झाली चेष्टा. बाय आत गेला, फ्रेम तुटलेली चिटकवाय सांगत होता, पण मॅडम म्हणल्या नाही भेटणार, करून नवीनच फ्रेम बनवा. दाखव एकदा काय झालंय तुझ्या. नाही दाखवायचंच नाही, जाऊ द्या. मैं नहीं दिखाऊंगा. परत इगो हॉट झाला पाहिजे, मोये झाला. तर आलतो इथं, मॅडम म्हणलं की आता त्याचं काही करू शकत नाही आम्ही. गेला तर त्या फेकून कशाच्या डाब्यात. नाही, आता मी जाणार गावात बारामतीमध्ये, तिथं नीट करणार. पण आज तो फ्रेम चष्म्याची नीट करू शकतोय का नाही बघू. आता अजून 4-5 दुकानं पालती घालतो. काय होतंय ते बघू आपण नंतर. मी तुम्हाला सांगेल काय झालं काय नाही. बघितला बाई ताना गेलाय. आता बुलेट काढतोय. पेटलाय भाई, इगो हट झालाय बाईचा. तोंडावर नाही म्हणली मॅडम, करून देणार. खराब झाली, कचऱ्या डब्यात टाक म्हणली. पडला असता. चला मग जाऊया. बसू येईल ना वळवाय. उभा गाणं आठवतंय तुला? आला थंडीचा महिना, रुजरुज शेकोटी पेटवा लागला. चाललोय मस्त मध्ये बारामतीत गावामध्ये. मेन आता बघूयात, जर प्रतीकला सापडलं, जर एखादं माणूस कारागीर जो करून देईल त्याला त्याचा चष्मा, तरच त्याला आज निवांत झोप लागेल. नाहीतर प्रतीक आज विदाऊट झोपेचाच आहे. बाई या रोडला जी जाण्यात मजा आहे ना, कुठंच नाही. या रोडला जी जाण्यात मजा आहे.
वेलकम बॅक गायस. तर मी आलो आहे आत्ता प्रतीकच्या अजून एका चष्म्याच्या दुकानात. तर आपल्याला अजून एकदा बघायला गेलं तर प्रतीकला चष्मा हा नीट झालेला नाही आहे. बघू शकता तुम्ही आत गेलाय. काय होतंय काय माहिती. मला नाही वाटत की होईल चष्मा नीट. नाही वाटत, कारण जसा तुटलाय तो चष्मा तसा तो नीट होण्याच्या लायकीचा नाही राहिला. आम्हाला पण माहिती, मगाशी त्या मॅडमने पण सांगितलं, पण त्या बाईला पट्टा नाही. गेलाय आता नीट करायला. बघू आता हे लास्टचं दुकान आहे, काय होतं आहे बघू. मला तर नाही वाटत 110%, 110 काय 150% मला नाही वाटत नीट होईल म्हणून. अजून तिथंच आहे आत, चाललेत गप्पा. खा माहिती काय म्हणतात. भाई 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 अंकल बसलाय खाली बहुतेक. होतोय का नाही नीट काय माहिती. म्हणतोय फ्रेमच बदलावी प्रतीकनी, कारण असं बी तो 4 गॉगल वापरतो. एक गाडी, एक पिक्चर बघताना वेगळा, मुलींवर लाईन मारताना वेगळा, आणि आपला हा गाडीवरचा एक वेगळा, मुलीवर लाईन मारताना एक वेगळा, असंच कॅफेत नुसतं बसायला एक वेगळा, पैसे मोजाय वेगळा. आहेत राजेसाहेब आहेत मोठे, त्यांचे तोर आहेत, तसेच त्यांचे शॉक पण आहेत. मोठे शॉक ठेवणारे लोक आहेत प्रतीक आणि माऊली. आपण गरीब आहे, कधी चष्मा लावला नाही, लागला पण नाही. बाईला लहानपणापासून चष्मा आहे प्रतीकला, आपल्या तर लागला पण नाही अजून चष्मा. अजून तिथंच आहे, अजून तिथंच आहे. मला नाही वाटत होईल नीट, नाही वाटत. बघू भेटू. 2 hours later. काय झालं करायला काय म्हणला ते. मी बघितलं त्यांनी दुसरी फ्रेम बघत होता. तू तुम्ही चॉईस करू शकता, जाऊन बघू शकता. चॉईसचा नाही प्रश्न, चॉईस पण- नाही, तुम्ही तिथे जाऊन विचारू शकता काय केलंय मी. त्यांना म्हटलं सेम झालंच पाहिजे उद्या. ते म्हणले काही करून तुम्हाला करून देणार मी. म्हणजे ती तू तसली फ्रेम चॉईस केली का तिथनं सेम दिसणार. नाही फ्रेम तीच आहे आपली, फक्त त्याला थोडंसं त्यांचे मेकॅनिकल करून यूज करून ते करणार नाही त्याला. बाय शब्दाचा मान ठेवलाय प्रतीकनी. प्रतीक एक नंबर. हाय माणसाची ओळख तशी बारामती. माणसाची ओळख आहे म्हणलं प्रतीकची बारामतीत. तसं लय दुकानं फिरलो, 8 दुकानं फिरलो, तेव्हा कुठे गावलं. आपल्या शब्दाच्या पुढे कोण जात नाही. हा आम्हाला शब्दाच्या पुढे कोण जात नाही. आपल्या आठवत आहे ना आपला हे कुर्ता, असं एक दिवसात शिवून घेतलेलं बाई. बरोबर आहे तसं. बाईच्या शब्दाच्या पुढे कोण जात नाही. रात्रभर जागून बर्गर बन घेतले, कॅफेचं मटेरियल बाईचं. तर चाललोय आता, जाऊया कॅफेवर प्रतीकच्या पुन्हा एकदा. झालंय आज प्रतीकचं पण काम झालंय, आणि बाईने शब्द दिलता तसं त्यांनी करून दाखवलं. बोलता नहीं, करके दिखाता हूं. करके नहीं दिखाता, कुछ भी नहीं करता. म्हणला तेव्हा आता रात्रीची निवांत झोप लागेल प्रतीकला. भेटूया भेटूया कॅफे. बाय. वेलकम बॅक मित्रांनो. आलो आता कॅफेत, आणि चालली आता क्लोजिंगची तयारी. आणि मी आज कसं शब्द दिल्याप्रमाणे मी कंप्लीट केला चष्म्याचा. तसा शुभम आता पडलाय तोंड कशी, तो मला म्हणत होता 100%, 110%, असं तसं ह्याहून त्याहून होणार नाही, असं तसं. पण आपला शब्द तर आपला शब्द. सॉरी. हसतोय तिकडं आता तो, बघा हसते. काय शुभम काय वाटते? काय कसं वाटते तोंड कशी पडून? अरे येणार 100, 101%, 10%. तू जसा म्हणला कसा तसाच. बघा हा बेस्ट लक्षात ठेवा. बघा लाईट इन जरा फोकस मध्ये आला शुभम आता. अजून चष्मा आला नाही, फक्त करायला टाकलाय. त्या माणसाकडनं झाला तर ठीक नाही, तर नाही झाला तर नाही झालाच असं समजायचं. झाला तर तोंड झालाच असं समजायचंच. कळलं का? च म्हणजे 100%. शोम एक गाणं झालं पाहिजे. एक गाणं झालंच पाहिजे शोमकडं. हा मन. अरे वा, पुढचं म्हण की. हा. तर अशा प्रकारे शिवम पडल्या तोंडगशी. आता मी शिवमला अजून पिडणार आहे थोडंसं, पण आता फ्रंट कॅमेरा असा मी पिडू शकत नाही त्याला.
त्याला असा ऑफ कॅमेरा भेटणार आहे मी त्याला. तर भेटू आता. तुमची निरोप घेतो तुमचा शोम पण. बाय मग शोम. अरे हळू हळू बाय म्हण. बाय. गुड नाईट वर. गुड नाईट. स्वीट ड्रीम. स्वीट ड्रीम. टेक केअर. टेक केअर. बाय. बाय बाय. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट.